लोहारडोंगरी खाण प्रकल्पाविरोधातील आंदोलनावर मध्यरात्री पोलिसांनी कारवाई केली आहे। पर्यावरणवादी आणि इकोप्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांना ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने चंद्रपूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली। नेमकं काय घडलं पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या महत्त्वपूर्ण नैसर्गिक कॉरिडॉरचे संरक्षण करण्यासाठी सुरू असलेल्या लोहारडोंगरी खाणविरोधी आंदोलनावर सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी अचानक कारवाई करत पर्यावरणवादी बंडू धोत्रे यांना ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केल्याने जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। इकोप्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 5 दिवसांपासून अन्नत्याग सत्याग्रह करत होते। लोहारडोंगरी खाण प्रकल्पामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातील नैसर्गिक मार्ग धोक्यात येणार असल्याचा मुद्दा मांडत त्यांनी 16 मागण्यांसह आंदोलन सुरू केले होते। दरम्यान पोलिसांनी मध्यरात्री आंदोलनस्थळी धडक देत धोत्रे यांना ताब्यात घेत जबरदस्तीने रुग्णालयात हलवल्याने इकोप्रोचे कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। धोत्रे यांनीही या कारवाईवर नाराजी व्यक्त करत माझी प्रकृती स्थिर असतानाही आंदोलन मोडून काढण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली असा आरोप केला आहे। पर्यावरण तज्ज्ञांच्या मते लोहारडोंगरी खाण प्रकल्पामुळे वाघांच्या वावराच्या नैसर्गिक कॉरिडॉरला धोका निर्माण होऊन मानव वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान धोत्रे यांची तात्काळ सुटका करावी आणि आंदोलनाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न थांबवावा अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली आहे। त्याच्या बाबतीमध्ये डॉक्टरांनी जी तपासणी केली त्याच्यामध्ये निश्चितच उपाशी असल्यामुळे काही गोष्टी आहेत, परंतु अजूनही आपली अवस्था किंवा आरोग्याची स्थिती चांगली आहे। परंतु यांना विनंती केली की एक दिवस उद्याचा दिवस थांबवायचा, परंतु आता ते जबरदस्तीनं अजून घेऊन चाललेले आहे। महत्वाचं आहे की जर एवढी हालत चांगली नसती तर निश्चितच आम्ही स्वतःहून गेलो असतो आणि यापूर्वी पण उपोषण झालेल्या 8व्या दिवसापर्यंत आपण हॉस्पिटलला गेलेलो आणि आज एवढं काय आवश्यकता पडली आहे की 5व्या दिवशीच अशा पद्धतीनं निर्णय घेण्यात येत आहे आणि जबरदस्तीने घेऊन जाण्यात येत आहे। जबरदस्ती होते का कोणती? हो, तर मी सांगितलं ना, मी स्वतः विनंती करत आहे। आता माझी हालत तुम्ही स्वतः पाहू शकता की किती व्यवस्थित आहे। हा रिपोर्ट म्हणजे थोडा कमी फरक होत असेल, परंतु हे अशा पद्धतीनं नेलं नाही पाहिजे।